मित्रांनो, आपण सगळेच जाणतो की सकाळची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवसाचं आरोग्य अवलंबून असतं। अनेक जण दिवसाची सुरुवात चहा, कॉफी किंवा कधी कधी काहीच न घेता करतात। पण तुम्हाला माहिती आहे का की आयुर्वेदात आणि आधुनिक विज्ञानात अशी एक सोपी सवय सांगितली आहे जी आपल्या शरीराला आणि मनाला प्रचंड फायदे देते। ती सवय म्हणजे रोज सकाळी उपाशी पोटी गरम पाणी पिणं। ऐकायला अगदी साधं वाटतं, पण या छोट्याशा सवयीमुळे शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडतात, पचन सुधारतं, वजन नियंत्रणात राहतं आणि त्वचा, केस दोन्ही तजेलदार दिसतात। आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत की ही साधी सवय इतकी प्रभावी का आहे। गरम पाणी हे फक्त तहान भागवण्यासाठीच नाही, तर शरीराची स्वच्छता, ऊर्जेचा पुरवठा आणि दीर्घकाळ निरोगी राहण्यासाठी सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावते। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्हाला तुमचं आरोग्य, त्वचा आणि ऊर्जा नैसर्गिकरित्या सुधारायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यापुढे मी तुम्हाला सांगणार आहे रोज सकाळी उपाशी पोटी गरम पाणी पिण्याचे 5 आश्चर्यकारक फायदे, जे तुमच्या जीवनशैलीत एक सकारात्मक बदल घडवू शकतात। नंबर 1, पचनक्रिया सुधारते। आपल्या पचन संस्थेचं काम म्हणजे अन्नाचं रूपांतर ऊर्जा आणि पोषण द्रव्यांमध्ये करणं। पण जेव्हा पोटात जुनं अन्न, तेलकट पदार्थ किंवा जड खाल्ल्यानंतर तयार होणारे अवशेष राहतात, तेव्हा अपचन, गॅस आणि बद्धकोष्ठता अशा समस्या निर्माण होतात। सकाळी उपाशी पोटी गरम पाणी प्यायल्याने पोटातील हा जडपणा आणि साचलेली घाण हळूहळू बाहेर टाकली जाते। गरम पाणी आपल्या आतड्यांच्या हालचालींना गती देते, त्यामुळे मलप्रवृत्ती नीट होते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो। शिवाय यामुळे पोट हलकं वाटतं आणि दिवसाची सुरुवात आरामदायी होते। फक्त एवढंच नाही, तर गरम पाणी आपल्या पचन संस्थेला नैसर्गिकरित्या रिसेट करतं। पोटात साचलेले टॉक्झिन्स बाहेर निघाल्याने शरीर डिटॉक्स होतं, त्यामुळे त्वचेवरचा तजेला टिकून राहतो आणि शरीरात ताजेपणा जाणवतो। अपचनामुळे येणारा त्रास, ढेकर, छातीत जळजळ अशा समस्या हळूहळू कमी होतात। त्यामुळे दररोज सकाळी ही साधी सवय अंगीकारली तर केवळ पचन सुधारतं असं नाही, तर एकूण आरोग्याची पातळी उंचावते। म्हणूनच गरम पाणी हे केवळ तहान भागवण्याचं साधन नसून शरीरासाठी एक नैसर्गिक औषधासारखं काम करतं। नंबर 2, शरीरातील टॉक्झिन्स साफ होतात। गरम पाणी हे शरीरासाठी नैसर्गिक डिटॉक्स एजंट म्हणून काम करतं। आपण झोपेत असताना शरीरात अनेक रासायनिक प्रक्रिया सुरू असतात, ज्यामुळे काही अशुद्धी, टॉक्झिन्स आणि अवशेष जमा होतात। सकाळी उठल्यावर गरम पाणी प्यायल्याने ही जमा झालेली घाण बाहेर टाकली जाते आणि शरीर आतून शुद्ध होतं। शरीर स्वच्छ झालं की रक्ताभिसरण सुधारतं, पचनक्रिया सुरळीत चालतं आणि दिवसभर हलकं, ताजेतवानं वाटतं। हे म्हणजे दिवसाची सुरुवात करण्यासाठी शरीराला आतून रिफ्रेश करणं आहे। याचा थेट परिणाम आपल्या त्वचेवर दिसतो। टॉक्झिन शरीरात जास्त काळ राहिले तर त्वचा निस्तेज, तेलकट किंवा मुरुमांनी भरलेली दिसते। पण गरम पाणी रोज उपाशी पोटी प्यायल्याने ही घाण बाहेर टाकली जाते आणि त्वचेला नैसर्गिक तेज मिळतं। त्वचा स्वच्छ, टवटवीत आणि चमकदार दिसू लागते। म्हणजेच ही छोटीशी सवय केवळ आतड्यांना नाही, तर तुमच्या चेहऱ्यालाही उजळवणारी ठरते। त्यामुळे गरम पाणी पिणं म्हणजे रोज सकाळी शरीर आणि त्वचेचं क्लिनिंग करणं, तेही अगदी नैसर्गिक आणि सोप्या पद्धतीने। नंबर 3, वजन कमी करण्यात मदत। गरम पाणी पिणं हे वजन कमी करण्यासाठी आणि शरीरातील चरबी घटवण्यासाठी एक सोपा पण अत्यंत प्रभावी उपाय आहे। सकाळी उठल्यावर उपाशी पोटी गरम पाणी प्यायल्याने पचन संस्थेची कार्यक्षमता वाढते आणि मेटाबॉलिझमला गती मिळते। मेटाबॉलिझम म्हणजे आपल्या शरीराची अन्नाचं ऊर्जेत रूपांतर करण्याची गती। जेव्हा हा वेग वाढतो तेव्हा आपण दिवसभरात घेतलेलं अन्न पटकन पचतं, ऊर्जा तयार होते आणि अन्न चरबीच्या स्वरूपात साठण्याऐवजी शरीराला आवश्यक असलेलं इंधन म्हणून वापरलं जातं। यामुळे शरीरात चरबी जमा होणं हळूहळू कमी होतं आणि दीर्घकाळानंतर वजन नियंत्रणात येऊ लागतं। याशिवाय गरम पाणी प्यायल्याने रक्ताभिसरण सुधारतं आणि शरीराचं अंतर्गत तापमान थोडं वाढतं। या उष्णतेमुळे शरीरातील फॅट ब्रेकडाऊन प्रक्रिया वेगवान होते। विशेषतः पोट, कंबर आणि मांडीवर साचणारी हट्टी चरबी कमी करण्यासाठी ही सवय उपयुक्त ठरते। यामुळे शरीराला हलकं वाटतं, पोट फुगल्यासारखं वाटणं कमी होतं आणि शरीर अधिक ऊर्जावान होतं। या प्रक्रियेचा एक आणखी फायदा म्हणजे शरीरात टॉक्झिन्स कमी होतात, जे फॅट साठण्याला कारणीभूत असतात। त्यामुळे गरम पाणी ही केवळ पचन सुधारण्यासाठीच नव्हे, तर फॅट वितळवण्यासाठी नैसर्गिक डिटॉक्स म्हणून सुद्धा काम करतं। नियमितपणे गरम पाणी पिण्याची सवय लावल्यास वजन कमी होण्याबरोबरच शरीराची आकृती टोन होण्यास मदत होते। ही सवय कोणत्याही कठीण डाएट शिवाय किंवा महागड्या औषधांशिवाय आपल्याला आरोग्यदायी वजन राखण्यात मदत करू शकते। जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, पोटाभोवतीची चरबी कमी करायची असेल किंवा फक्त स्वतःला ताजेतवाने आणि हलकं ठेवायचं असेल, तर सकाळी गरम पाणी पिणं हा एक उत्तम आणि परिणामकारक उपाय आहे।
हळूहळू ही साधी सवय तुमच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडवते आणि तुमचं आरोग्य, सौंदर्य आणि आत्मविश्वास तिन्ही बाबतीत तुम्हाला फायद्याचं ठरतं. नंबर 4, रक्ताभिसरण सुधारतं. गरम पाणी रक्ताभिसरण सुधारण्यासाठी एक सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. जेव्हा आपण गरम पाणी पितो तेव्हा शरीरातील रक्तवाहिन्या थोड्या रिलॅक्स होतात आणि त्यांचा ताण कमी होतो. या प्रक्रियेमुळे रक्तप्रवाह अधिक सुरळीतपणे होतो, ज्याचा थेट फायदा म्हणजे शरीराच्या प्रत्येक पेशींपर्यंत ऑक्सिजन आणि पोषक घटक सहज पोहोचतात. रक्ताभिसरण नीट झालं की शरीराचं कार्य अधिक कार्यक्षम होतं आणि हृदयावरचा अतिरिक्त ताण कमी होतो. दीर्घकाळ या सवयीचा अवलंब केल्यास हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि शरीर अधिक निरोगी राहू लागतं. याशिवाय चांगलं रक्ताभिसरण झाल्यामुळे शरीरातील थकवा, जडपणा आणि आळस कमी होतो. सकाळी गरम पाणी प्यायल्याने तुम्हाला दिवसभर हलकं आणि ऊर्जावान वाटतं. शरीराला फक्त शारीरिक ताकदच नाही तर मानसिक ऊर्जाही मिळते. कामावर लक्ष केंद्रित करणं सोपं जातं आणि मन प्रसन्न राहतं. रक्ताभिसरण सुधारल्यामुळे स्नायूंना देखील आवश्यक पोषण मिळतं आणि त्यांची कार्यक्षमता वाढते. त्यामुळे नियमितपणे गरम पाणी पिणं हे शरीराला ताजेतवाने ठेवण्यासाठी आणि दिवसभर कार्यक्षम राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तसेच चांगल्या रक्तप्रवाहाचा थेट परिणाम त्वचेवर देखील दिसून येतो. त्वचेला पुरेसं पोषण आणि ऑक्सिजन मिळाल्यामुळे ती अधिक तजेलदार, मऊ आणि निरोगी राहते. चेहऱ्यावरील थकवा कमी होतो आणि त्वचेवर नैसर्गिक चमक दिसते. अकाली सुरकुत्या येण्याची शक्यता कमी होते. म्हणूनच सकाळी उपाशीपोटी गरम पाणी पिणं ही एक साधी पण परिणामकारक सवय आहे, जी फक्त हृदय आणि रक्ताभिसरणासाठीच नाही तर सौंदर्यासाठी देखील उपयुक्त ठरते. ही सवय दीर्घकाळ टिकवली तर तुमचं संपूर्ण आरोग्य आतून आणि बाहेरूनही सुधारतं. नंबर 5, त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर. नियमितपणे गरम पाणी पिण्यामुळे शरीरातील हायड्रेशन योग्य पातळीवर टिकून राहतं. बहुतांश वेळा आपण पुरेसं पाणी घेत नाही, ज्यामुळे डिहायड्रेशन होऊन थकवा, अंगदुखी, डोकेदुखी किंवा त्वचा कोरडी होण्यासारख्या समस्या उद्भवतात. पण गरम पाणी शरीरात लवकर शोषलं जातं आणि रक्ताभिसरण सुधारतं. त्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशींपर्यंत आवश्यक ओलावा पोहोचतो. या सततच्या ओलाव्यामुळे त्वचा टवटवीत, लवचिक आणि मऊ राहते. यामुळे केवळ दैनंदिन थकवा कमी होत नाही तर त्वचेवर नैसर्गिक तेज दिसून येतं. हायड्रेशन चांगलं राहिल्याने सुरकुत्या उशिरा दिसतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया धीमी होते. केसांच्या बाबतीतही गरम पाणी पिण्याचा परिणाम खूप सकारात्मक असतो. शरीरात पोषण द्रव्यांचं योग्य शोषण झालं की त्याचा थेट फायदा केसांच्या आरोग्यावर होतो. आपण जे जीवनसत्व आणि खनिज आहारातून घेतो ती गरम पाणी प्यायल्याने नीट शोषली जाऊन केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे केस अधिक मजबूत, दाट आणि नैसर्गिक चमकदार होतात. केस गळणे कमी होतं आणि केसांची वाढही अधिक चांगली होते. केसांची मुळे पोषक झाल्याने कोंडा आणि कोरडेपणा कमी होतो, ज्यामुळे डोक्याची त्वचा निरोगी राहते. या सवयीचा व्यापक परिणाम म्हणजे एक साधं काम करून आपण आपल्या सौंदर्य आणि आरोग्याची दुहेरी काळजी घेऊ शकतो. गरम पाणी फक्त पचन किंवा हृदयासाठीच उपयुक्त नाही तर ते संपूर्ण शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य आरोग्यासाठी अमूल्य ठरतं. नियमित पद्धतीने सकाळी उपाशीपोटी गरम पाणी प्यायल्याने शरीर हलकं, ताजेतवानं वाटतं आणि दिवसभरात जास्त ऊर्जा मिळते. त्याचबरोबर त्वचा आणि केस दोन्हींचं सौंदर्य नैसर्गिकरित्या खुलतं. ही एक छोटीशी सवय आयुष्यात दीर्घकालीन सकारात्मक बदल घडवू शकते. मित्रांनो, गरम पाणी प्यायल्याने शरीरातील रक्ताभिसरण आणि डिटॉक्स प्रक्रिया सुधारते, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. सकाळी उपाशीपोटी गरम पाणी प्यायल्याने शरीरातील पेशींना योग्य प्रमाणात पोषण आणि ऑक्सिजन मिळतो. यामुळे शरीराचं नैसर्गिक संरक्षण यंत्रणा म्हणजेच इम्युन सिस्टीम अधिक कार्यक्षम बनते. परिणामी लहान सहान आजार, सर्दी, खोकला किंवा संक्रमण होण्याची शक्यता कमी होते. ही सवय नियमित अंगीकारली तर शरीराला आजारांविरुद्ध लढण्यासाठी नैसर्गिक ताकद मिळते. गरम पाणी पिण्याचा एक मानसिक फायदा म्हणजे त्याने येणारी शांतता. सकाळी गरम पाणी प्यायल्याने शरीर हलकं वाटतं आणि मनही रिलॅक्स होतं. गरम पाणी शरीरातील ताण कमी करतं आणि मज्जासंस्थेला म्हणजेच नर्वस सिस्टीमला शांत ठेवण्यास मदत करतं. यामुळे दिवसभर लक्ष केंद्रित करायला सोपं जातं, एकाग्रता वाढते आणि मूड फ्रेश राहतो. विशेष म्हणजे ज्यांना चिंता म्हणजेच एन्झायटी, चिडचिड किंवा ताणतणाव जास्त जाणवतो त्यांच्यासाठी ही सवय मानसिक स्थैर्य देणारी ठरते. म्हणजेच गरम पाणी हे फक्त शरीरासाठीच नाही तर मनालाही शांत आणि स्थिर ठेवणारं नैसर्गिक औषध आहे. मित्रांनो, तुम्ही पाहिलत की रोज सकाळी उपाशीपोटी गरम पाणी पिणं ही किती सोपी पण प्रभावी सवय आहे. यासाठी कुठलाही खर्च नाही, औषधं नाहीत, फक्त एक साधा बदल आणि त्याचे फायदे इतके मोठे की ते तुमचं आयुष्यच बदलून टाकू शकतात. पचन सुधारण्यापासून ते वजन कमी होणं, त्वचेवर तेज येणं, रोगप्रतिकारक शक्ती वाढणं, अगदी मनशांती मिळणं, अशा असंख्य गोष्टी गरम पाणी आपल्या आरोग्यासाठी करू शकतं.
आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान दोन्ही ही सवय मान्य करतात. म्हणजेच हा सल्ला केवळ पारंपरिकच नाही तर वैज्ञानिक दृष्ट्याही समर्थित आहे. म्हणूनच तुम्ही जर अजूनही दिवसाची सुरुवात चहा, कॉफी किंवा रिकाम्या पोटी करत असाल तर आजपासून हळूहळू ही छोटी पण महत्त्वाची सवय अंगीकारून बघा. सुरुवातीला थोडं वेगळं वाटेल, पण फक्त 15 ते 20 दिवसांनी तुम्हाला त्याचे परिणाम स्पष्ट जाणवतील. तर मंडळी, तुम्ही तयार आहात ना ही सवय आपल्या दैनंदिन जीवनात आणण्यासाठी? करून बघा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की शेअर करा. तुमचं एक छोटंसं पाऊल कुणाच्या तरी आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकतं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या व्हिडिओत आपण अजून अशाच नैसर्गिक, सोप्या आणि आयुर्वेदिक उपायांबद्दल जाणून घेऊया. तोपर्यंत निरोगी राहा, हसत राहा आणि स्वतःवर प्रेम करत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.